गणपती बाप्पा दूध प्यायला लागले आणि प्रसन्न व्हायला लागले असं पेपरात छापून आलं. या म्हणलं यार मी पण गणपती बाप्पाला दूध पाजण्यासाठी घेऊन जायला पाहिजे. मस्त वाटीत दूध घेतलं, साखर टाकली आणि लागलो नंबरला. रांगा लागलेल्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत गणपती बाप्पाला दूध पाजण्यासाठी. मी पण रांगेमध्ये लागलो. सकाळी उभा राहिलेलं, संध्याकाळी 12 वाजता नंबर आला. म्हणलं आता गणपती बाप्पाला दूध द्यायचं. लगेच मी गणपती बाप्पाला म्हणलं, हे गणपती बाप्पा तुम्ही विघ्नहर्ता आहे, तुम्ही सर्व काही आहे, हे पहा तुमच्यासाठी मी दूध आणलेलं आहे. गणपती बाप्पाने माझ्या हातातली वाटी घेतली, असं घटा दूध प्याले आणि तृप्त झाले. मला म्हणले, बोल बालका तुला काय हवंय माझ्याकडून. आता मी म्हणलं गणपती बाप्पाला बरीच वर्ष झालं म्हणलं 2 व्हीलरवरच फिरतोय. एखादी चांगली फर्स्ट क्लास पैकी टाटा कंपनीची 4 व्हीलर जर भेटली तर बरं होईल. गणपती बाप्पाला लय राग आला. जोरात मला त्यांनी लोटून दिलं. म्हणायला लागले, अरे येड्या, आज कित्येक वर्षानुवर्षे झाली मी उंदरावर प्रवास करतोय आणि तुला गाडी घेऊन देऊ का.